आमचे मित्र पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुलस्वामिनी साहित्य परिषदेतर्फे आयोजित केलेल्या या राष्ट्रीय साहित्य संमेलनात उपस्थित असलेले सर्व मान्यवर साहित्यिक, कवी, संशोधक आणि साहित्यप्रेमींना मी मनापासून नमस्कार करतो। आज आपल्या सर्वांना नामदेव ढसाळ यांची आठवण होते आहे। मलाही पण त्यांचं सान्निध्य अनेक वर्ष मिळालं। मी विधिमंडळात असताना त्यांच्याबरोबर सहकार्याने काम करण्याची संधी मिळाली। अतिशय प्रखर विचारक, दलित, पीडित, शोषित समाजाबद्दल असणारी संवेदनशीलता आणि कळवळा आणि त्याच्या आधारावर त्यांच्या भावनात्मक मनातून जे शब्द साहित्याच्या रूपाने व्यक्त झाले ते त्यांचं अजरामर साहित्य। ढसाळांनी साहित्याला दिलेली भाषा ही प्रामाणिकपणा आणि विद्रोह या आपल्या समाजाच्या आत्म्याचा खराखुरा आवाज आहे हे त्यांच्या साहित्यातून सिद्ध केलं। त्यांनी जे शोषित पीडितांचा जो आवाज होता तो त्यांच्या साहित्यातून बुलंद केला। एक संवेदनशील साहित्यिक, समाजाबद्दलची जाण असणारे, समाजाच्या शोषित पीडित माणसाबद्दल कळवळा असणारं असं त्यांचं व्यक्तित्व होतं आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांची कायम स्मृती आहे। या निमित्ताने होणाऱ्या या परिषदेला आम्ही पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे मित्र पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतींना अभिवादन करतो। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।